नमस्कार शेतकरी बांधवांनो, पाठीमागे जे फ्लावर पीक बघताय तर अर्थात या फ्लावर पिकावरती आताच्या दिवसांमध्ये येणारा जो घाण्या रोग असेल तर या घाण्या रोगावरती आपल्याला काय करणं गरजेचं आहे। निश्चितच आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत की निश्चितच कोणतं बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे, त्याचबरोबर कोणतं कीटकनाशक असेल जेणेकरून आळी असेल किंवा गड्डा पांढरा पडला पाहिजे त्यासाठी ही महत्त्वाची फवारणी आहे, तो कोणती करणं गरजेचं आहे। त्यासाठी निश्चितच आपल्या चॅनलला पहिलं काम असेल तर निश्चितच फॉलो करा, त्याचबरोबर लाईक बटन या ठिकाणी दाबायला विसरायचं नाही। आणि हो, माहिती जर आवडली तर निश्चितच आपल्या शेतकरी बांधवांना पाठवायला विसरू नका। तर फ्लावर पीक आहे, तर फ्लावर पिकाला जे पाऊस पडला असेल तर तो घाण्या रोग येत असतो। तर घाण्या रोगावरती आपल्याला पहिलं काम जर असेल तर निश्चितच या ठिकाणी कोसाईड 2000 आणि स्टेप्टो हे कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी वापरून घ्यायचे। पाऊस म्हणजे याचे 2 स्प्रे होणं या ठिकाणी गरजेचं आहे, तर या ठिकाणी वापरून घ्यायचे। त्याचबरोबर आळी कुठंतरी जाणवत असेल तर या ठिकाणी आपल्याला बॅराझाईडचा वापर या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचा आहे। बॅराझाईड आपल्या या ठिकाणी आळीसाठी चांगल्या पद्धतीने फायदेशीर आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपण कॉम्बिनेशनमध्ये गॅस पॉयझनला धानुसान या ठिकाणी आपण वापरू शकतो। हा एक स्प्रे आपल्याला या ठिकाणी पहिला करून घ्यायचा आहे। आणि दुसरा स्प्रे असेल तर त्याचा गड्डा पांढरा झाला पाहिजे, गड्ड्याची व्हाईटनेसपणा किंवा आपण फ्लावरला बुंदी म्हणतो किंवा तुरे येऊ नये म्हणून यासाठी जो महत्त्वाचा स्प्रे आहे तर या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम बोरॉन आणि प्लस अमोनियम मॉलिब्डेनम हे आपल्याला या ठिकाणी वापरायचे। त्याचबरोबर साईज तुमची चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, त्या साईजसाठी आपण या ठिकाणी डबल वापरू शकतो। आणि महत्त्वाचं आहे ते कंपल्सरी स्टिकर ते दोन्ही स्प्रेमध्ये वापरायचे। तर असे आलटून पलटून जो स्प्रे आहे हे 2 स्प्रे आपल्याला आलटून पलटून कंपल्सरी करायचे, त्यासाठी त्यावरतीच आपल्याला या ठिकाणी घाणा नियंत्रण जो घाण्या रोग आहे हा आपण नियंत्रण होणार आहे। पहिला आपण सांगितलं कोसाईड 2000 आणि स्टेप्टो, त्याच्या अगोदर त्याच्याबरोबर बॅराझाईड आणि धानुसान आणि स्टिकर हे कंपल्सरी स्प्रे करायचं आहे। दुसऱ्या स्प्रेमध्ये कॅल्शियम बोरॉन आणि अमोनियम मॉलिब्डेनम आणि स्टिकर अशा पद्धतीमध्ये हे 2 स्प्रे आलटून पलटून झालीच पाहिजे, अशा पद्धतीमध्ये हे महत्त्वाचं नियोजन आहे। निश्चित ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।